स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मराठी ग्रामरचे 15 प्रश्न। तर चला सुरू करूया। प्रश्न पहिला, भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली। यातील कोसला या शब्दाची जात ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 कर्ता, 2 कर्म, 3 क्रियापद, 4 विशेषण, 4 विशेषनाम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विशेषनाम। भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली। यातील कोसला ही विशेषनाम आहे। प्रश्न क्रमांक 2, लक्ष्मणाने नलाकडून सेतू बांधविला। या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 सिद्ध, 2 प्रायोजक, 3 शक्य, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रायोजक। लक्ष्मणाने नलाकडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे प्रायोजक। प्रश्न क्रमांक 3, उरंग हा शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? ऑप्शन क्रमांक 1 साप, 2 वीज, 3 नदी, 4 समुद्र। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 साप। उरंग हा शब्द साप या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 4, अजा या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 साप, 2 वीज, 3 आजोबा, 4 शेळी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शेळी। आजा हा शब्द शेळी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 5, सप्ताह हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 बहुव्रीही समास, 4 द्विगु समास। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 द्विगु समास। सप्ताह हा शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 6, पेशवा हा शब्द कोणत्या मूळ भाषेतील आहे? ऑप्शन क्रमांक 1 हिंदी, 2 गुजराती, 3 फारसी, 4 पोर्तुगीज। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फारसी। पेशवा हा शब्द फारसी भाषेतील मूळ शब्द आहे। प्रश्न क्रमांक 7, छंद या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 नाद, 2 दंग, 3 भीती, 4 हेतू। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाद। छंद या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे नाद। प्रश्न क्रमांक 8, पाठीमागून जन्मलेला यास खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 अग्रज, 2 अनुज, 3 अधीर, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अनुज। पाठीमागून जन्मलेला यास अनुज असे म्हणतात। आधी जन्मलेला यास खालीलपैकी काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 अग्रज, 2 अनुज, 3 अधीर, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अग्रज। आधी जन्मलेला यास अग्रज असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10, कुंडी तशी टिंबटिंब या म्हणीतील गाळलेला शब्द भरा। ऑप्शन क्रमांक 1 कडी, 2 गुंडी, 3 पुडी, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पुडी। कुंडी तशी पुडी या म्हणीचा गाळलेल्या जागी योग्य शब्द आहे पुंडी। कुंडी तशी पुंडी। प्रश्न क्रमांक 11, कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणत्या लेखकाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 पु ल देशपांडे, 2 वि वा शिरवाडकर, 3 भालचंद्र नेमाडे, 4 शिवाजी सावंत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वि वा शिरवाडकर। वि वा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12, विघटन या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 अपघटन, 2 संतुलन, 3 संघटन, 4 विटंबन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संघटन। विघटन या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे संघटन। प्रश्न क्रमांक 13, अंथरूण पांघरूण हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? ऑप्शन क्रमांक 1 अव्ययीभाव समास, 2 संहार द्वंद्व समास, 3 द्विगु समास, 4 तत्पुरुष समास। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संहार द्वंद्व समास। अंथरूण पांघरूण हा संहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 14, संरचना या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा। ऑप्शन क्रमांक 1 विवेचना, 2 विटंबना, 3 ठेव, 4 भूमिका। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ठेवण। संरचना या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे ठेवण। प्रश्न क्रमांक 15, पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा। ऑप्शन क्रमांक 1
कर्मणी प्रयोग, 2 कर्तरी प्रयोग, 3 भावी प्रयोग, 4 नवीन कर्मणी प्रयोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोग. पेटीतील नाणी मुलांना दाखवली. ह्या वाक्याचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.